नमस्कार, मी पूनम पाटील फ्रॉम तेजस गोटा फार्म. बरेचसे फोन आम्हाला येतात की आम्ही गोटा चालू करणार आहे किंवा बरेचसे असं येऊन आम्हाला भेटतात की आम्हाला गोटा चालू करायचा आहे आणि तुमचा गोटा बघायला आलेलो आहेत. आणि त्यांना प्रश्न केला की सुरुवात त्यांनी 5-10 जनावर याच्यापासून करतात. आमचा सल्ला तुम्हाला असा आहे की तुम्ही 5 जनावरं किंवा 10 जनावरं आणण्यापेक्षा 1-2 जनावर पहिला आपण आणा, स्वतः दूध काढायला शिका. त्यानंतरला तुमच्याकडे जर मोठं भांडवल असेल त्यावेळेला तुम्ही जास्त जनावर घेऊन मग भैया ठेवू शकताय. आणि ज्यावेळेला आपण भैया ठेवतोय त्यावेळेला भैयांकडून काय काम करून घ्यायचं हे आपल्याला पहिला माहिती असलं पाहिजे. त्यासाठीच हा ब्लॉग बनवत आहे. त्यावेळेला आपण गोटा स्टार्ट करणार आहोत, त्यासाठी मुक्त गोटा असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता काय इथं मुक्त गोटा आहे. बाहेर आमची वैरण पडण्यासाठी जावं नाही, इकडं पाणी आहे. प्रत्येकाला वेगवेगळं आम्हाला पाणी पाजवावं लागत नाही, वेगवेगळ्याला खाद्य द्यावं लागत नाही. फक्त आम्ही दुधासाठी आत मिल्किंग पार्लर केलेलं आहे, त्यामुळं दुधासाठीच आम्ही आज जनावरं घेतो आहे. त्यामुळे आमचा वेळ बराचसा भरपूर वाचला जातो आहे. कारण प्रत्येकाचं आज जर बंदिस्त असेल तर शेण काढा, प्रत्येकाला पाणी पाजवा, ह्या गोष्टीत आमचा वेळ वाचतो आहे. त्यामुळं आम्ही एन्जॉयफुली हा व्यवसाय करतो आहे. आणि व्यवसाय करत असताना कुठलाही नफा तोटा हा होतच असतो आहे. ते सहन करून एका व्यवसायात टिकणं गरजेचं आहे, तितकंच टिकणं गरजेचं आहे. त्यामुळं व्यवसाय करणार असाल तर तुम्ही 1-2 म्हशीपासून आधी स्वतः दूध काढायला शिका. आणि त्याचबरोबर पहाटे 4 वाजता उठण्याची तुमची तयारीही झाली पाहिजे. पुढचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच लवकर भेटेल. त्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा.